नर्मदे आता आम्ही अंकलेश्वरून बुलबुला कुंड इथं पोहोचलेलो आहे हां. आणि समोरच ट्रॅव्हलवाले पण आलेले, म्हणजे ते गाडीने परिक्रमा करतात ना, नर्मदा परिक्रमा, ती गाडी पण आलेली आहे, बुलबुला कुंडसाठी थांबलेली आहे. हे बघा ही गाडी. आणि आजचा मुक्काम आमचा श्री कश्यप ऋषी आश्रम अन्नक्षेत्र बुलबुला कुंड, संचालक श्री कश्यप पीठ, महाराज श्री निरंजनी आखाडा हरिद्वार नर्मदे. चला आपण आश्रमात जाऊ. बघा हा आश्रमाकडे जाणारा रस्ता नर्मदे. 2021ला इथंच आंघोळीची व्यवस्था होती, आता काय नवीन व्यवस्था केली का बघू आपण, काय काय सुधारणा झाली आश्रमात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा श्रीपाद अगोदर 2021ला इतकंच होतं. इथंच आम्ही आसन लावलं होतं, महाराज इथं बसलेले होते. तेच महाराज हे आता आतमध्ये गेलेले असते. चला मंदिरात जाऊन साफसफाई चालू आहे. ह्या बाजूला दत्तात्रयाची मूर्ती आहे. हे 12 ज्योतिर्लिंग, हे हनुमान जी, बलबला कुंड म्हणून आहे, बलबला कुंड. हे बघा बुलबुला कुंडकडे जाणारा रस्ता. हा, त्याच्या अगोदर आपण आश्रम बांधलेला आहे, भव्य हॉल परिक्रमा वासींसाठी, तिथं जाऊ आणि मग बुलबुला कुंड. हे बघा हे परिक्रमावासी येत आहेत आता. किती मोठा हॉल बनवलेला आहे आतमध्ये. हे बघा बुलबुला कुंड आश्रम 68 अंकलेश्वर परिक्रमावासी खंड. हे बघा किती मोठा आश्रम आहे. किती परिक्रमावासी आले तरी गर्दी होणार नाही, अशा प्रकारे तो बनवलेला आहे. आमचं आसन बघा हे इथं, हे आमचं आसन इथं लागलेलं आहे. मोबाईल चार्जिंगसाठी इथं जवळच पॉईंट आहे नर्मदे. चला आता आपण बुलबुला कुंडकडे जाऊ. हे लोक बुलबुला कुंडकडून परत येत आहेत, जवळच आहे, पाठीमागेच. हे बघा असा रस्ता बनवलेला आहे, या बाजूला तो बुलबुला कुंड आहे. हे बघा हे बुलबुला कुंड बघा. आपण आलेलो आहे बुलबुला कुंड. आता हे लोक परिक्रमावासी जोरात बोलत आहे. हे बघा पाणी कसं हे करत. हां बोला आता बाबा. नर्मदे. जेवढा आवाज तुम्ही जोरात कराल तेवढं ते पाणी असं जोरात उसळी मारतं. आता नर्मदे हर. हे बघा म्हणून याचं नाव बुलबुला कुंड. बलबला कुंड.